जे जे लोक आमच्या राजकारणात विरोधात असतात, परंतु या सोहळ्यासाठी मात्र सगळे एकत्र येतात आणि एकत्र येऊन ती फटकेबाजी बघण्यासारखी असते. आणि प्रत्येकाचं वर्षभरातलं जे साचून ठेवलेलं असतं की कोणी काय केलं, कोणी कसं वागलं, कोणी काय टोमणे मारले, कोणी कशा पद्धतीने धुळीपछाड केलं, सर्व ऐकण्यासाठी देखील हे शिर्डीतील सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी या सोहळ्यासाठी लग्नाला तर येतात, परंतु आदल्या दिवशी खास भाषण ऐकण्यासाठी 2,500 ते 3,000 लोकांचं या ठिकाणी नियोजन असतं. त्या काळातल्या आठवणी म्हणजे आम्ही रात्री अगदी 2-2, 3-3 वाजता पिठलं आणि भाकरी त्या सूर्योदय नगरीच्या ग्राउंडवरती, म्हणजे आम्ही सगळेजण मिळून जे आहेत तर त्यावेळेस बापूंच्या मदतीला असायचे एक छोटे सेवक होते. आणि मी नेहमीच बापू माझे आदरणीय गुरुवर्य राहिले. राजकारणात मला त्यांनी आणलं. आज जे काही या ठिकाणी मी आहे ते बापूंच्यामुळे आहे, हे मला मी भरसभेतही सांगत होतो. ग्राउंडवरती पाणी मारण्यापासून, टँकरने पाणी मारण्यापासून मंडप उभारण्यापर्यंत दिवस रात्र त्या ठिकाणी आम्ही थांबायचो. समाजातील प्रत्येक छोट्या मोठ्या घटकांना घेऊन बापू या ठिकाणी काम करतात. आणि म्हणूनच बापूंचं हे वर्चस्व जे आहे, बापूंचं जे प्रेम आहे, त्या माध्यमातून कायम गुरुवर्य म्हणून आज आपण आपल्या सर्वांना पाहिलं. साधारणतः आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे की साईबाबांच्या आशीर्वादाने, जनार्दन स्वामींच्या आशीर्वादाने या ठिकाणी आदरणीय कैलास बापू कोते जे प्रथम नगराध्यक्ष आहेत, त्यांनी आज सोहळा सुरू केला आणि 2500 विवाह या ठिकाणी झालेले आहेत. हे 26 वर्ष यामध्ये आपलं येत आहे. आणि या 26व्या वर्षी आनंदाचा सोहळा पार होत असताना यामध्ये प्रामुख्याने जी भूमिका, तर मी एक व्यक्तिशः म्हणून बापूंबरोबर सातत्याने या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी राहिलेलो आहे. आणि अगदी सुरुवातीचा जो काळ होता, तर आता तरी आपण किमया गार्डन सगळी व्यवस्था आहे, परंतु यापूर्वी बापूंच्या घरासमोर सूर्योदय नगरी या ठिकाणी ग्राउंडवरती पाणी मारण्यापासून, टँकरने पाणी मारण्यापासून मंडप उभारण्यापर्यंत दिवस रात्र त्या ठिकाणी आम्ही थांबायचो. आणि बाबांच्या आशीर्वादाने हा सोहळा तसा आनंदाने भरभरून याला जे महत्त्व प्राप्त झालं देश विदेशाच्या पलीकडे, तर त्यातला एक मनस्वी आनंद एकच आहे, यामध्ये बापूंनी जे कौतुकास्पद काम केलेलं आहे ते खूप मोठं आहे. आणि ती कदाचित त्यांना जी प्रेरणा मिळाली, त्यांना कन्या नाही म्हणून, मुलगी नाही म्हणून त्यांनी हा सोहळा या ठिकाणी काकींनी आणि बापूंनी तो अतिशय चांगल्या पद्धतीने केला. आणि मी नेहमीच बापू माझे आदरणीय गुरुवर्य राहिले. राजकारणात मला त्यांनी आणलं. आज जे काही या ठिकाणी मी आहे ते बापूंच्यामुळे आहे, हे मला मी भरसभेतही सांगत होतो. प्रामुख्याने या ठिकाणी हा आनंद सोहळा जो आहे तो पार होत असताना आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्यामध्ये सहभागी असतात. आणि विशेष करून या सोहळ्याला ज्यावेळेस चांगला, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सुरुवात, त्याच्यानंतर मधला टप्पा, शेवटचा आणि आत्ताचा, तर पहिला तर जमीन आसमानचा फरक त्यामध्ये झालेला आहे. विशेष करून त्या काळातल्या आठवणी म्हणजे आम्ही रात्री अगदी 2-2, 3-3 वाजता पिठलं आणि भाकरी त्या सूर्योदय नगरीच्या ग्राउंडवरती भगीरथ भाऊ असतील, उत्तम भाई असेल, राजू भाऊ असतील, धनुभाऊ साळे असतील, आमचे संजय होनकर असतील, दादाभाऊ असतील, म्हणजे आम्ही सगळेजण मिळून जे आहेत तर त्यावेळेस बापूंच्या मदतीला असायचे एक छोटे सेवक म्हणून. आणि हा सोहळा असाच पार होत असताना आम्हालाही त्याचा मनस्वी आनंद आहे. आणि अशीच या ठिकाणी बापूंच्या माध्यमातून समाजसेवा घडत राहू अशी साईबाबांची प्रार्थना. तर प्रामुख्याने हा आनंदाचा एक सोहळा आमचा आहे, कारण आपण मांडव डाळ्याचं ज्याला जेवण म्हणतो, ज्या घरात लग्न असतं त्या घरात मांडव डाळ्याचं जेवण असतं, त्या अगोदरच्या दिवशी असतं. आणि सर्व भावंडांना, मित्रपरिवार आणि नातेवाईकांना त्या ठिकाणी बोलवलं जातं. मग त्या माध्यमातून आम्ही मांडव डाळ्याच्या जेवणाला सर्व शिर्डीतील ग्रामस्थ, राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सगळ्या मान्यवरांना बोलवतो. आणि त्यामध्ये प्रामुख्याने विशेष असं आहे की सर्व पक्षाचे येतात. मग ते आमचे विरोधी पक्षाचे पण असतात, मग शिवाजी बघूनकर आहेत, अभय शेळके आहेत, कमलाकर कोते आहेत, म्हणजे सगळे ज्येष्ठ जे आहेत की जे जे लोक आमच्या राजकारणात विरोधात असतात, परंतु या सोहळ्यासाठी मात्र सगळे एकत्र येतात. आणि एकत्र येऊन ती फटकेबाजी बघण्यासारखी असते. आणि प्रत्येकाचं वर्षभरातलं जे साचून ठेवलेलं असतं की कोणी काय केलं, कोणी कसं वागलं, कोणी काय टोमणे मारले, कोणी कशा पद्धतीने धुळीपछाड केलं, हे सर्व ऐकण्यासाठी देखील हे शिर्डीतील सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी या सोहळ्यासाठी लग्नाला तर येतात, परंतु आदल्या दिवशी खास भाषण ऐकण्यासाठी 2,500 ते 3,000 लोकांचं या ठिकाणी नियोजन असतं. आणि हा सोहळा अतिशय सुंदर होतो. आपण देखील पाहिलं असेल की त्यामध्ये प्रत्येकजण हा प्रत्येकाच्या शैलीत या ठिकाणी उत्तर देत असतो. आणि म्हणून ही शिर्डींची नगरी आहे, सबका मालिक एक बाबांची नगरी आहे, सर्व धर्म समभावाची नगरी आहे. आणि म्हणूनच हे सर्वजण या ठिकाणी कुठलाही राजकीय द्वेष न ठेवता या सोहळ्याला हजर असतात. त्याचं कारण असं की बघा, सातत्याने बापूंनी राजकारण करत असताना समाजकारणातील राजकारण ह्या दोन गोष्टी बापूंनी कायम वेगळ्या ठेवल्या. राजकारणाच्या वेळेस त्यांनी राजकारण केलं, समाजकारणामध्ये त्यांच्याकडे अगदी त्यांचा कितीही त्यांना शिवाय देणारा जरी माणूस आला
तरी त्याचं काम पहिलं कसं होईल ते बघतात. हे सगळं त्या अधोरेखित या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत असतं. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोणत्याही समाजाची बैठक असू द्या, शिर्डीमध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या, राजकीय असू देत, शैक्षणिक असू दे, सांस्कृतिक असू दे, त्या प्रत्येक कार्यक्रमाला बापू आल्याशिवाय कार्यक्रम सुरू होतो. त्याचं कारण तेच आहे की त्या बापूंचं मोठेपण, बापूंचा जो प्रेम करण्याची ताकद, बापूंची मदत करण्याची ताकद आणि विशेष म्हणजे सगळ्यांना समवेत घेऊन, सर्व पक्षांना घेऊन, त्याचबरोबर सर्व समाजातील प्रत्येक छोट्या मोठ्या घटकांना घेऊन बापू या ठिकाणी काम करतात. आणि म्हणूनच बापूंचं हे वर्चस्व जे आहे, बापूंचं जे प्रेम आहे, त्या माध्यमातून कायम गुरुवर्य म्हणून आज आपण आपल्या सर्वांना पाहायला मिळतं.